श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. माझी साफसफाई चालू होती जेवण झाल्यानंतर. त्यानंतर माझ्या मिस्टरांना छोटंसं गिफ्ट दिलेलं कंपनीकडून. ते बघण्यासाठी मी तिकडे गेले आणि बघितलं की छान छोटंसं गिफ्ट दिलेले. छान वाटलं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झालेला आम्ही जेवायला बसलो. दादा, वहिनी, मम्मी, पप्पा वगैरे सगळी आमची पूर्ण फॅमिली होती आणि पूर्ण फॅमिलीसोबत एकत्र जेवण्याची ती मजा एक वेगळीच असते. आणि त्यासोबत गोड शिरा होता, म्हणजे मी खीर बनवली होती त्याच्यासोबत. छान झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला विशाल मार्टला जायचं होतं, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. आणि सामान घ्यायला जायला आपलं असतंच ना, जरा टॉप वगैरे दिसले की तिकडे जायचं, तेच माझं चाललेलं. जरा सुंदर टॉप वगैरे दिसले आणि मी तिकडे गेले. त्यानंतरला मग आदू माझा मात्र शांत होता, तिथे त्याला काही समजतच नव्हतं. त्यानंतर नेक्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर त्याला खाऊचं दिसलं सगळीकडं. मग तो इकडं तिकडं हे घ्यायचं ते घ्यायचं वगैरे त्याचं चालू झालं. त्यानंतर मग मला थोडीशी भांडी पण घ्यायची होती आणि मग मी तिकडं गेली. इथं चांगल्या प्रकारची भांडी वगैरे पण मिळतात. छान वाटत होतं आणि योग्य दरात सगळं मिळतं. आणि आदू इकडे बघू शकता तुम्ही, आम्हाला हेल्प करत होता. आणि त्याच्याकडे आम्ही सामान देत होतो, तो इकडं तिकडं चाललेलं, त्याला खूप छान वाटत होतं. आणि आम्ही म्हटलं बरं झालं चला, आणि तोपर्यंत आम्ही शॉपिंग तर करून घेऊया. आणि अशा प्रकारे आमची शॉपिंग वगैरे झाली. त्यानंतर पहाटेच्या वेळी मी नेहमीप्रमाणे उंबरठा वगैरे स्वच्छ करून घेतलं. त्यानंतरला त्याच्यावरती हळदीचा लेप लावला आणि नेहमीप्रमाणे मी माझी पूजा वगैरे करून घेतली. इथे मी साईडला दोन्ही साईडला लक्ष्मीचे अशा प्रकारे पादुके लावून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा हे कुठेही सहज अवेलेबल होतील. आणि अशा लावल्याने छान अजून उंबऱ्याला अजून शोभा येते. आणि अशा प्रकारे माझी इथं उंबरठ्याची पूजा झालेली. मी छोटीशी असं तुळशीचा कट्टा इथंच बनवला आहे. त्यानंतर मी देवघरात येऊन माझी पूजा, दिवाबत्ती वगैरे सगळं असं करून घेतलं. आणि खरंच रोज असं केल्यानंतरच मला प्रसन्न वाटतं. त्यानंतर माझी वहिनी मला स्वयंपाकला मदत करायला आलेली. आम्हाला नाश्ता करायचा होता, त्यासाठी वहिनी म्हणायला लागली मी उपमा बनवून घेते सगळ्यांसाठी. आणि म्हणजे उपमा चहासोबत झालं की जेवण आपण थोडंसं लेट बनवलं तरीही चालते दुपारच्या वेळेला. त्यासाठी माझी वहिनी इथं उपमा करत होती. आणि माझ्या दादाला सोमवार सुट्टी होती, त्यामुळे तो निवांत उठलेला आणि उठल्यानंतर थोडंसं मोबाईल वगैरे घेऊन बसलेला. त्यानंतर माझी मम्मी इकडे पाणी भरायला आली. थोडेच दिवस झाले मी मनी प्लांट घेऊन आले. अशा प्रकारे मी मनी प्लांट घेऊन तिथं आतमध्ये पहिल्या रूममध्ये ठेवले. आदूची ती त्यांच्या पप्पांसोबत मस्ती चालली होती. आणि त्या साईडलाच उर्वी आणि सौरवी बसलेले, त्यांना पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर त्यांचं रिॲक्शन तुम्ही बघू शकता. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर तुळशीसमोर मी एकदम छोटासा दिवा लावला आणि त्यानंतर उदबत्ती वगैरे लावली. त्यानंतरला घरी न्यू फॅन घेतलेला आणि ते जोडण्यासाठी तिघेही जमलेले. ओके गाईज, बाय.